नमस्कार मित्रांनो. दीर्घकाळ प्रयत्न करणे आणि त्यातून यश मिळवणे म्हणजेच पेशन्स. होय, ह्यालाच संयम असं म्हणतात. तर पेशन्स टिकवण्यासाठी मी तुम्हाला आज 2 टेक्निक सांगणार आहे. एक म्हणजे फील गुड आणि दुसरं म्हणजे ट्रॅक करणे. तर आपण आपल्या उदाहरणाकडे वळूया. जसं की तुम्ही 10वी-12वी एक्झामची तयारी करता, तसेच MPSC, UPSC एटसेट्रा स्पर्धा परीक्षेची देखील तुम्ही तयारी करता. पण काही काळानंतर तुमचा उत्साहच मावळायला लागतो. तुम्हाला अभ्यास करावासाच वाटत नाही. तुमची लिंक तुटून जाते. अशा वेळेस तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न पडत राहतात. जसं की मी पास होणार की नाही होणार? मला चांगले मार्क्स मिळणार की नाही मिळणार? मी केलेला अभ्यास परीक्षेमध्ये येईल का? त्याचा काय उपयोग होईल का? माझी मेहनत तर वाया जाणार नाही ना? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत राहतात. याचाच अर्थ आपला फोकस हा आपल्या अपेक्षित रिझल्टकडे असतो. होय, आपला फोकस हा आपल्या अपेक्षित रिझल्टकडे असतो. आपण जर दररोज अभ्यास करतो, तर त्याच्याकडे जर आपण लक्ष ठेवले, तर आपला उत्साह कायम टिकून राहतो. त्याची जर आपण जो दररोज अभ्यास करतो, त्याची प्रगती आपण चेक केली दररोज, तर आपला उत्साह हा टिकून राहतो. जसं की सपोज तुम्ही काल 1.5 तास अभ्यास केलात आणि आज तुम्ही 2 तास अभ्यास केलात. याचाच अर्थ तुम्ही जास्त वेळ अभ्यासाला बसलात. किंवा तुम्ही काल अभ्यास केलास त्याच्यापेक्षा पण आज त्याच्यामध्ये सुधारणा केलीत. वेगवेगळे AI टूल्स वापरून, ChatGPT वगैरे एटसेट्राचा आधार घेऊन. तर ह्याचा तुम्ही उपयोग कसा करू शकता? हे तुम्ही कसं आखू शकता नियोजन? तर तुम्ही एक्सेल शीटचा वापर करू शकता. जसे की तुम्हाला त्या एक्सेल शीटमध्ये समजेल तुम्ही किती दिवस अभ्यास केला आहे आणि किती दिवस तुम्ही तो अभ्यास मिस केला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक योग्य अशी दिशा मिळेल आणि तुमचा अभ्यासातला उत्साह हा टिकून राहील. शिवाय कॉन्फिडन्स देखील वाढेल. तुम्हाला अभ्यास करायला खूप इंटरेस्ट येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन आखू शकता. बघा, पेशन्सचा आपल्या जीवनामध्ये किती उपयोग आहे. तर आपण त्याच्यामध्ये असं घवघवीत यश आपल्याला असं मिळतं त्याच्यामुळे. तर मित्रांनो, तुम्हाला आता वाटलंच असेल की आपण आता व्यवस्थित नियोजन केल्यावरती आपण ट्रॅक कसं करू शकतो किंवा उत्साह आपला त्याच्यामुळे टिकून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फील गुड पण वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पण तुम्ही पण एक्झामची तयारी करत असाल आणि तुमचा उत्साहच मावळायला लागत असेल, निघून जात असेल आणि तुम्हाला अभ्यास ते कंटाळवाणं वाटत असेल, त्यासाठी तुम्ही काय करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.